खेळण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतात, आनंद घेण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतात, परंतु शहापूर तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनची एक संकल्पना होती की अगदी दऱ्याखोऱ्यातला खेड्यापाड्यातला कोणत्याही वाडी वस्तीत जर संघ असेल तर त्या संघाला एक चांगला प्लॅटफॉर्म मिळाला पाहिजे, एक चांगलं मैदान मिळालं पाहिजे, जेणेकरून त्या ठिकाणी तो आपला खेळ त्या ठिकाणी खेळू शकतो. कारण नेहमीच आमची मुलं यूट्यूबवर इतरांच्या मॅची पाहत असतात आणि मग कुठेतरी मनाला असं वाटतं की आम्हालाही कुठेतरी तालुका स्तरावर एक चांगलं मैदान मिळावं आणि आम्हाला कोणीतरी यूट्यूबवर बघावं. आणि नक्कीच आज गणेशजी कांबडी साहेबांनी ती एक चांगली संधी या तालुक्यातल्या कानाकोपऱ्यातील आदिवासी संघांना उपलब्ध करून दिली. त्याबद्दल आदिवासी सरपंच चषक 2025च्या माध्यमातून मी गणेशजी कांबडी आणि त्यांचे सर्व सहकारी, सरपंच संघटनेचे सर्व प्रतिनिधी यांचं मनापासून धन्यवाद देतो की माझ्या या संपूर्ण शहापूर तालुक्यातल्या कानाकोपऱ्यातील या आदिवासी संघांना तालुक्याच्या ठिकाणी गोल मैदानामध्ये अगदी चांगल्या प्रतीचा खेळ खेळण्याची संधी आपण उपलब्ध करून दिली. आणि अशा पद्धतीनेच आपण नक्कीच येणाऱ्या काळात सुद्धा अधिकच्या चांगल्या टुर्नामेंट कशा आपल्याला भरवता येतील. कारण मागील वर्षी ज्यावेळेस सरपंच साहेब आपण हा चषक खेळवला त्या सरपंच चषकामधूनच आपले आदिवासी काही खेळाडू आहेत की त्या खेळाडूंची मला वाटतं ज्या काही वेगवेगळ्या लिंक होतात त्या लिंकसाठी त्यांना निवडण्यात आलं, म्हणजे त्यांना खेळण्यासाठी एक चांगलं तुम्ही प्लॅटफॉर्म दिला आणि त्या ठिकाणी त्यांचा खेळ इतरांनी बघितला आणि त्यांना वेगवेगळ्या लिंकमध्ये खेळण्याची संधी मिळाली. जसं माझे मित्र सरपंच दरोडा साहेबांनी सांगितलं की तारमळेसारखा एक सर्वसामान्य कुटुंबातला एक खेळाडू आज IPL मध्ये त्याची निवड होते, म्हणजे ही आपल्या शहापूर तालुक्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे. आणि असेच खेळाडू जर आपल्याला घडवायचे असतील तर गणेशजी कांबडी साहेब यांच्या संकल्पनेतून जे आदिवासी सरपंच चषक सारखे सामने होत आहेत यातून नक्कीच ते खेळाडू मिळतात. कारण मागील वर्षी खेळलेले बरेच खेळाडू हे आपल्याला वेगवेगळ्या लिंक मध्ये बघायला मिळतात आणि त्यांनी त्यांचा खेळ नक्कीच सरपंच चषकामध्ये केलेला आहे. मी गणेशजी कांबडी साहेब आणि त्यांच्या सर्व टीमचे मनापासून धन्यवाद देतो. आणि मला या ठिकाणी आपण बोलवलं, माझा यथोचित सन्मान आणि स्वागत केला. मी आपल्या आदिवासी शहापूर तालुका कला क्रीडा सामाजिक शैक्षणिक असोसिएशनच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद देतो आणि या टुर्नामेंटसाठी आणि सर्व खेळाडूंसाठी मनपूर्वक सदिच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. यस, थँक्यू सो मच. धन्यवाद. धाव फलक झालेला आहे 14 धाबा, 14 धाबा आणि विकेट गेलेला आहे 4. सध्या तरी खेळ अगदी डगमगलेला आहे. 30 धावसंख्येचं मापक असं आव्हान आहे. या 30 धावसंख्येचा पाठलाग करत असताना जय महाराष्ट्र पिवळी संघाची सध्या तरी गळती पाहायला भेटत आहे. ओपनिंगचा फलंदाज महेंद्र शून्यावरती बाद झाला, आकाश 1 वरती खेळतोय, साहिलनं मारलेले 2 षटकार, त्यानंतर तो बाद झालाय, रमेश शून्यावरती बाद झाला, पप्प्या शून्यावरती बाद झाला. म्हणजे ओव्हरऑल जी टॉप ऑर्डर होती ती पूर्णपणे ढासळलेली आहे, परंतु उर्वरित कामगिरी आकाश वारघडेवरती मोठी जबाबदारी येते. प्रणय येतोय, दुर्वने खेळण्याचा प्रयत्न, एक सिंगल प्रणयच्या खात्यामध्ये मिळेल. सिंगलच्या मदतीने धावफलक आता जाऊन पोहोचलेला आहे 15 धावा. 15 धावा धावफलकावरती अर्धा पल्ला गाठला गेलेला आहे, अर्धा पल्ला अजून गाठायचा आहे. उपस्थित पाहुणेवारांचा आपण अगदी मनोगत ऐकलेला आहे आणि त्याच्यामध्ये देखील उल्लेख झाला की शहापूर तालुक्यामध्ये एक हिरा जन्माला आला. अर्थातच शेरेगावचा शेर, अर्थातच ओमकार तारमळे, खूप साऱ्या शुभेच्छा येत आहेत. ओव्हरऑल शहापूर तालुकाच नव्हे तर पूर्णपणे ठाणे जिल्हा अगदी त्याचं कौतुक करताय. यावेळेस रिवर्स खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलेला दिसतोय, कनेक्शन दिसलेलं नाहीत आलेला. अजून एक डॉट बॉल, कल्पेश लाजवाब गोलंदाजी करतोय. ओव्हरऑल यावेळेस पहिल्या ओव्हरमध्ये आलेल्या 13, त्यानंतर या ओव्हरमध्ये आलेल्या फक्त 2 धावा. याही ओव्हरमध्ये विकेट घेतली जात आहे. 4 विकेट गेल्यात आणि संघर्ष जारी आहे जय महाराष्ट्र पिवळी संघाचा. सफळ झाले, इम्प्रोव्हायझेशन दाखवलंय, जितकी जास्त उंची तितकं जास्त अंतर. बॉल झालाय 2 मंथर 6.
असा धुवाधार हा गेला षटकार शहापूर भिवंडी तालुक्यातील यशस्वी उद्योगपती माननीय श्री दिलीप शेठ धुमाळ साहेब यांचा दणदणीत षटकार. आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेकर गावचा. आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेकर गावचा. हा षटकार महत्वपूर्ण आलेला आहे आणि उर्वरित आता धावफलक पोहोचला 21 वरती. 9ची गरज. दुर्वर्ण खेळण्याचा प्रयत्न. गॅप मोठा आहे. क्षेत्ररक्षक धावतायत परंतु चेंडू रोखणार नाहीत. चेंडू निघालाय पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. यावेळेस देखील आकाशावर चेंडू सीमा पार. चौकार. साऱ्या गगनात ललकार माननीय श्री सुभाष बाबू डिंगोरे एचडी कन्सल्टंट सिव्हिल इंजिनियर अँड थँक्यू प्रायव्हेट थँक्यू डीजे. चला आपण प्रतिनिधी यायचा. प्रतिनिधी या. प्रतिनिधी आपण विजेता संघ जो होता केव्ही स्पोर्ट्स वारलीपाडा आपण लवकरात लवकर यायचा आहे. आणि चालू सामन्याचे दोन्हीही प्रतिनिधी चला टॉस बॉक्स मध्ये आपण जॉईन राहायचं आहे. सामना हा समाप्तीच्या मार्गावरती आहे. चला बॉलची मागणी होते. जीत आपण बॉल द्यायचा आहे. आज आम्हाला कॉमेंट्री बॉक्स मध्ये जॉईन झालेला आहेत. गोल्ड मेडल मिळवलेला आहे. जी ती स्पर्धा आपण पाहिली ज्या पद्धतीने उल्लेख झाला संभाजीनगर मध्ये तो जाऊन अगदी आपण शहापूर तालुक्याचा मान त्यांना उंचावलाय. कराटे स्पर्धा आणि पराभूत केलेलं होतं ते अगदी आपण त्या स्पर्धेमध्ये पाहिलं असेल. एक सेमी फायनलला त्याला अगदी पाहत आहोत. तामिळनाडूचा एक प्रतिस्पर्धी होता त्याला त्यांनी नमवलेला आहे आणि त्यानंतर USA चा फायनल मध्ये मिळाला होता त्याला प्रतिस्पर्धी आणि त्याला देखील त्याने नमवलं आणि गोल्ड मेडल जीत आमच्या या खेळाडूनं गोल्ड मेडल मिळवलं होतं. तिथे खूप साऱ्या शुभेच्छा आहेत त्याला. जाऊयात विजय संघ बाय. खांडापाडा विपक्षामध्ये केव्ही स्पोर्ट्स वारलीपाडा असा सामना होणार आहे. लवकरात लवकर टॉस साठी या. विजेता संघाला बाय आहे परंतु पाहूयात कोण विजय मिळवेल. एक सिंगल काढली जाईल. सव्वीस झालात आणि यावेळेस कदाचित विजयाचा शंखनाद फुंकला जातोय. विजयाचा जय जयकार. यस इट इज मॅक्झिमम. खेळ खल्लास. सामना संपवलाय. आकाश वारगेडनं अभिनंदन संघ. जय महाराष्ट्र पिवडी. आणि विजेत्या संघाला बा आहे म्हणजेच क्वालिफायचा राऊंड ते खेळतील आणि त्यानंतर नारायणजी दरोडा साहेब आपला शुभ असे टॉस होणार आहे. पण टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हायचं आम्हाला. नारायणजी दरोडा साहेब आपला शुभ असे टॉस होणार आहे. अगदी आपण पाहत आहोत आपल्या समाजाचं नाव सातत्याने ज्याने लौकिक केलंय. राजकीय पथकावरती अगदी आपण पाहत आहोत ज्यांचा खूप मोठा वाटा राहतो आणि त्याच पद्धतीने आपण पाहत आहोत ग्रामपंचायत सारंगपुरीचे विद्यमान सरपंच आणि आदिवासी समाजाचा बुलंद आवाज अर्थातच नारायणजी दरोडा साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. दोन्ही संघाचे कॅप्टन उपस्थित आहेत. केबी स्पोर्ट्स वारलीपाडा विपक्षामध्ये अन्वी 11 खांडीसापाडा संघ. दोन्ही संघाचे कॅप्टन उपस्थित आहेत आणि आता होतो टॉस. गेल्या सामन्याचा सामनावीर ज्यानं मॅच फिनिशिंग टच दिला तो आकाश वारगडे ठरलाय सामन्याचा सामनावीर. खांडीसापाडा ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू बॅट फर्स्ट. ओके बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि जसं सामन्याला आता सुरुवात होईल तसं या मॅच साठी ऐकूयात विकीजी शेबळे सरांना. तत्पूर्वी धन्यवाद. Yes, thank you so much. Player of the match, man of the match, Ravi Ura,
साहेबांकडनं दिले जात आहे. आकाश वारगडे चांगली बॅटिंग पाहायला मिळाली या मॅच मध्ये सुद्धा. नक्की त्याची बॅट बोलती आहे. अभिनंदन, क्वालिफाय मध्ये पोहोचलाय जय महाराष्ट्र पिवळी संघ. परंतु जाऊया या महत्त्वपूर्ण सामन्याकडे. खांडीचा पाडा वन द टॉस सिलेक्टेड बॅट फर्स्ट बॉलिंग साठी थेट निमंत्रण दिले गेले आहे. केवीस फूट वारलीवाडा करंजपाडा संघाला. शोध गुड गेम. चला लगेच फिल्डिंग लावून घ्या आपण वारलीवाडा संघ. शहापूर तालुक्यात बोलबाला क्रिकेटचा खेळ हाय हिम्मतवाला आई गावदेवी यस थँक्यू. चला फिल्डिंग लगेच लावून घ्या. आदिवासी सरपंच चषक जय गोठेकर गावचा आदिवासी सरपंच चषक जय गोठेकर आदिवासी कला क्रीडा सांस्कृतिक असोसिएशनचा नाव झाला सामाजिक शैक्षणिक असोसिएशनचा नाव लय मोठा झाला आदिवासी सरपंच चषक जय गोठेकर गावचा आदिवासी सरपंच चषक जय गोठेकर गावचा चला फिल्डिंग लगेच लावून घ्या. थँक्यू सो मच डीजे. एक महत्वपूर्ण सामना. यस दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. दीपक भगत आणि आकाश भगत ही जोडी पाहायला मिळते. यस गोलंदाज सूरज. 3 षटकांचा सामना, महत्वपूर्ण मॅच. शहापूर तालुक्यातील ईस्टर्न आणि वेस्टर्न साइड मध्ये दोन संगत पाहायला मिळतात. ईस्टर्न वेस्टर्न लाईन मध्ये शहापूर तालुक्यातील मध्ये दोन ताकदीचे संघ पाहायला मिळतील या संध्याकाळच्या सत्रामध्ये. अनवी इलेव्हन खांडीचा बडा संघ वन द टॉस आणि धाडसी निर्णय फलंदाजीचा केला गेलाय. या सामन्याला होते सुरुवात. बॅटिंगला दीपक भगत, नॉसला आकाश भगत, गोलंदाज सूरज. पहिल्याच बॉल मध्ये क्रॉस बॅटरीने फटका दमदार इनफिल्डला क्लिअर करत बॉल चाललाय. नक्की शेवटच्या मोमेंटला बॉल अडवण्याचं काम हरी निकडेच्या माध्यमातून केला गेलाय. ओ इथे चान्स बनली होती. चांगली फिल्डिंग हरी निकडेच्या माध्यमातून पाहायला मिळते आहे. धावसंख्या धाव फलकावरती पाहायला मिळते 2 धावा. यस अनवी इलेव्हन खांडीच्या बड्या संघासाठी अर्थात बॅटरसाठी सुवर्ण संधी आली गेली. बॅक टू बॅक 3 षटकार मारले तर दिनेश बसवंत, गणेश बसवंत
आणि कुणाल बसवन यांच्या माध्यमातून तब्बल 1001 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. यास पुढील बॉल दीपक साडी, चांगला फटका आहे गॅप मध्ये, एकापेक्षा जास्त मिळणार नाही यात. चांगली फिल्डिंग. यस त्याचबरोबर दसईगावचे गोड व्यक्तिमत्व सरपंच सुनीलजी वाघ हे देखील उपस्थित झालेत. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत करतो या आजच्या 6व्या दिवसामध्ये, या आदिवासी सरपंच चषक दिवस 6व्यामध्ये या संध्याकाळच्या सत्रामध्ये. यस बॅटिंगला पाहायला मिळतोय आकाश, मिस्टर सेन्सिबल का दुसरं नाम आकाश भगत बॅटिंगला पाहायला मिळतोय. इथे मात्र पाहू शकाल जर जाळं टाकलं गेलो तर त्या जाळ्यामध्ये अडकला गेला बडी मछली जाल में आकाश भगत. जांभूळगड पैरोल मध्ये तिसऱ्या बॉल वरती घेतले गोल्डन विकेट सूरजने. 21 फूट मारली बडा करंजपाडा संघाकडनं. फलंदाज आकाश भगत बॅक टू पवेलियन. साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे राज मोटर्स, वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक टू व्हीलरचे भव्य शोरूम, गोठेघर शहापूर. प्रोप्रायटर माननीय श्री संजय पांढरे यांची दमदार विकेट. सरपंच गोठेकर गावाचा त्यांच्या नावाने भरवली ही स्पर्धा. आई गावदेवीच्या आशीर्वादाने नाव लय मोठा झाला. यस नवीन बॅटर आलाय जितू भगत. पहिल्याच बॉल वरती पॅटर्न पॉड मध्ये खोदून काढलाय बॉल. बॉल गोइंग अँड गॉन आलाय अन्वी 11 खांडीच्या बडा संघाकडनं. जितू भगतच्या बॅट मध्ये कडक षटकार 6 धावा. असा धुवाधार हा गेला षटकार. शहापूर भिवंडी तालुक्यातील यशस्वी उद्योगपती माननीय श्री दिलीप शेठ धुमाळ साहेब यांचा दणदणीत षटकार. आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेकर गावचा. आदिवासी सरपंच चषक. एक गडी बाद धाव सगळ्यांना. या बॉल मध्ये बिग ब्लास्ट षटकार उडवला गेला बॅटर जितू भगतच्या बॅट मधनं. पुढील बॉल सूरज बॅटिंगला जितू भगत. राईट मोर द विकेट. पुन्हा एकदा स्लाइस करायचा होता. स्वतःच्या फॉल थोडी चांगलं क्षेत्ररक्षण गोलंदाज सूरजच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. 5 बॉलचा खेळ झालाय. धाव सगळं धाव फलकावरती 9 धावा. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल शिल्लक असेल. 3 षटकाचा सामना आहे. सनी किनी नक्की भरपूर आयोजनाला साथ देत आहेत पहिल्या दिवसापासून. ते सुद्धा आयोजनाचा मोठा भाग आहेत सनी किनी सर. गोलंदाज सज्जा सूरज जितूसाठी. इथे बॉल उडवला गेलाय स्लॉट मध्ये. उडण खटवला बॉल मात्र फेकून दिला गेलाय. खेळाडू कक्षाला मानवंदना देणारा जितू भगतच्या बॅट मधनं षटकार 6 धावा. असा धुवाधार हा गेला षटकार. शहापूर भिवंडी तालुक्यातील यशस्वी उद्योगपती माननीय श्री दिलीप शेठ धुमाळ साहेब यांचा दणदणीत षटकार. आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेकर गावचा. आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेकर गावचा. लागोपाठच्या 3 बॉल मध्ये 3 षटकार माराना 1001 कुणालजी बसवंत कडून घेऊन जा. हे मात्र कॅश प्राइज लागले गेले. टीम खांडीचा बडा अर्थातच अनबी 11 खांडीचा बडा संघासाठी अनबी 11 खांडीचा बडा आज पुरस्कृत केली गेली आहे. यस गोलंदाज सज्ज. इथे चांगला बॉल होता. रुपेश गवते पाहायला मिळतोय. यस बॅटिंगला दीपक भगत. आदिवासी टेनिस बॉल शहापूरचा वंडर बॉय म्हणून ज्याची ख्याती आहे प्रचलित असलेला खेळाडू दीपक भगत. ओव्हरपिचचा बॉल काय बॉल होता.
चांगला बॉल होता. धावसंख्या धावफलकावरती एक गडी बाद 16 धावसंख्या. अजून किती करतील गोळा. अनबी इलेव्हन खांडीचा पाडा विपक्ष केबी स्पोर्ट्स वारली पाडा. पाहू शकाल एका बाजूला ज्या संघाचा डंका संपूर्ण 3 ते 4 वर्षांपासून पाहतोय तो अर्थातच खांडीचा पाडा, अनबी इलेव्हन खांडीचा पाडा. तर दुसऱ्या बाजूला या हंगामामध्ये सुरुवातीच्याच हंगामामध्ये 8 ते 9 पारितोषिक हर्षल सर पटकावले तो संघ केवी स्पोर्ट्स वारली पाडा. म्हणजे बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई हर्षल सर. पुढील बॉल रुपेश गवते, बॅटिंगला जितू भगत. ओव्हर द विकेट टाकलेला बॉल, चांगला फटका आहे. फिल्डर आहेत रोहित. बॉल उचलणार फेकी करणार. एक धाव कंप्लीट केली जाते आहे. धावसंख्या एकने पुढे जाईल. धावसंख्यात पाहायला मिळते 17 धावसंख्या. एक गडी बाद 17. 9 बॉलचा खेळ झालाय. धावसंख्या 17 आहेत. अजून 9 बॉलचा खेळ असेल बाकी. रुपेश गवते तयार. पुन्हा एकदा बॅटिंगला दीपक भगत. एक गडी बाद 17 धावसंख्या. ते सुद्धा सबमरीन बॉल, थोडासा कमी गतीचा बॉल, मागे टाकलेला बॉल गुडलेन वरती. एक गडी बाद 17 धावसंख्या. एक गडी बाद 17 धावसंख्या. यस, गोलंदाज रुपेश. इथे मात्र क्रिकेटचा क्लास पाहायला मिळतोय. स्वीप शॉट, बॉल निघून चाललाय सीमा पार. दीपक भगत चौकार आलाय 4 चौकार. साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री सुभाष बाबू डिंगोरे, एच डी कन्सल्टंट, सिव्हिल इंजिनियर अँड प्रायव्हेट सर्वेअर यांचा सनसनीत चौकार. कला क्रीडा सांस्कृतिक असोसिएशनचा नाव झाला सामाजिक यस, थँक्यू सो मच. धावसंख्या पाहायला मिळते चौकारच्या साह्याने 21 ऑन द बोर्ड. 21 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. गोलंदाज पुण्याचा रुपेश गवते, बॅटिंगला दीपक भगत. चांगला स्वीप शॉट पाहायला मिळतोय. गोलंदाज सज्ज रुपेश. ओहो, क्या बात है. आजचा 6वा दिवस आहे, परंतु 6व्या पहिल्या दिवसापासून आम्ही आहोत हर्षल सर. टो क्रशिंग यॉर्कर, ना भूतो ना भविष्यती असा टो क्रशिंग यॉर्कर कुणाल सर पाहायला मिळतोय. गोलंदाज रुपेश गवतेच्या माध्यमातून. काय बॉल होता. 12 बॉलचा खेळ समाप्त. तब्बल 21 धावा पाहायला मिळतात. शेवटचा षटक, काय बॉल होता. रुपेश गवतेच्या माध्यमातून हिलून सुद्धा दिलं नाहीये दीपक भगत या बॅटरला. टो क्रशिंग यॉर्कर, उत्तरच नाहीये दीपक भगत या बॅटरकडं. मुनेश आलाय. मुनेश गवते, रुपेश गवतेचे सक्का भाऊ. बॅटची लिडिंग एज. थर्ड मॅन मध्ये शॉट, थर्ड मॅन मध्ये स्लिप मध्ये नक्कीच फिल्डर आहेत. एक धाव कंप्लीट केली जाते. एका सिंगलच्या साने धावसंख्या जाते 22 या वरती. 22 ऑन द बोर्ड. एक गडी बाद 22. बॅटिंगला पुन्हा एकदा दीपक भगत. आज बॅट शांत आहे थोडीशी, परंतु शांत बसरून चालणार नाही आहे, कारण आदिवासी सरपंच चषकाचा थराप पाहायला मिळतोय 6व्या दिवसामध्ये. प्रयत्नाची पराकाष्ठाने शर्तीचे प्रयत्न करावे लागतील. चांगली स्पर्धा पाहायला मिळते. मानाचा करंडक चालू आहे. आदिवासी सरपंच चषक. यावेळेवर वाईड बॉल एक्स्ट्रा रन्स खात्यामध्ये ऍड होताना पाहायला मिळतोय. धावसंख्या 23. धावसंख्या धावफलक 23. पुढील बॉल गोलंदाज मुनेश गवते दीपक भगत साठी. ते मात्र फटका कॅप मध्ये प्रयत्न केले होते, प्रयत्नांना देखील अपयश आलं. खरा फिल्डिंग, हा बॉल अडवायचा होता. 2 फिल्डरला बीट करून बॉल निघून चाललाय आर पार फरार. बॉल सीमा पार चौकार. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 27. साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री सुभाष बाबू डिंगोरे, एच डी कन्सल्टंट, सिव्हिल इंजिनियर अँड प्रायव्हेट सर्वेअर यांचा सनसनीत चौकार. कला क्रीडा सांस्कृतिक असोसिएशनचा नाव झाला सामाजिक शैक्षणिक असोसिएशनचा नाव लय मोठा झाला. यस, थँक्यू सो मच. धावसंख्यात 27. पुढील बॉल मुनेश दीपक भगत साठी. इथे सुद्धा देखील खडे खडे उडवलाय बॉलला.
हाय हँडसम, सो एलिगेंट, सो ब्युटिफुल. दॅट्स लुकिंग अ वाव. षटकार साधावा. असा धुवाधार हा गेला षटकार. शहापूर भिवंडी तालुक्यातील यशस्वी उद्योगपती माननीय श्री दिलीप शेठ धुमाळ साहेब यांचा दणदणीत षटकार. आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेकर गावचा. आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेकर गावचा. धावसका धाव फलकावती पाहायला मिळते. एक गडी बाद 33. धावसका स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते आता 33 धावा. 33 ऑन द बोर्ड. 3 3 33. दीपक भगत 9 बॉल 18 वरती खेळतोय. अजूनही काही चेंडूचा शिल्लक असेल खेळ. मुणेश तयार पुन्हा एकदा. दीपक भगत या बॅटरसाठी. धावसका 33. फुल टॉस बॉल. झेल सुटला गेलाय. एक धाव कंप्लीट. सेकंड साठी कॉल. फलंदाज बाद. इथे जितू भगतला जावले पैलवान मध्ये. संधी साधूनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे राज मोटर्स, वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक टू व्हीलरचे भव्य शोरूम, गोठेघर शहापूर, प्रोप्रायटर माननीय श्री संजय पांढरे यांची दमदार विकेट. सरपंच गोठेकर येस, थँक्यू सो मच. धावसका 34 वरती लागलाय दुसरा धक्का. नवीन बॅटर अक्षय बेंगाल नॉन स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतात. परंतु बॅटिंगला दीपक भगत. मुनीश गवते तयार. सामना खाली दीपक भगत. फुल टॉस बॉल. ओव्हर दी कव्हर उडवला गेलाय. एक धाव कंप्लीट केली गेली. सेकंड साठी कॉल. बॅकअप मिळलं जात आहे. नशीब समजा बॅकअप आहे. प्रोटेक्शन असणं गरजेचं. प्रोटेक्शन आणि बॅकअप दिसून येतोय. 2 धावा कंप्लीट. 2च्या साह्याने धावसका पाहायला मिळतील. 36 ऑन द बोर्ड. पुढील बॉल. याही बॉलवरती लॉफ्ट करायचं होतं. परफेक्ट कनेक्शन आलं नाही आहे. ओयूटी आउट. फलंदाज बाद. धावसका धाव फलकावरती पाहायला मिळते ती. 3 गडी बाद. 36 आणि जिंकण्यासाठी 37 धावांची गरज. चला स्टंपची मागणी करायची. सणिकीने आपण कुठे असाल तर. येस, थँक्यू. ऑल ओके, थँक्यू. या 37चा टार्गेट आहे. 18 बॉल आणि 37चा टार्गेट. चला लवकर फिल्डिंग लावून घ्या. अनबी 11 खांडीचा बडा संघ. चला फिल्डिंग लवकर लावून घ्या आपण. आकाश भगत आपण. टार्गेट आहे 37चं. चला लवकर फिल्डिंग लावून घ्या. बॅटर केवी स्पोर्ट वारली पडा. आपले सलामीचे बॅटर पाठवायचे.
बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. हरी आणि रोहित निकडे, निकडे ब्रदर्स ही जोडी. या 18 बॉल 37. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये हरी आणि रोहित निकडे ब्रदर्स पाहायला मिळतात. तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पाहायला मिळतोय आकाश भगत. याच मंचावरती जाऊया. उपस्थित अंकुजी भरतड साहेबांच्या शुभ हस्ते सन्मान घेऊया. विजय अर्थात सुनीलजी वाघ इथे उपस्थित आहेत. सरपंच धसई याचा यथोचित मान आणि सन्मान केला जातोय. लाऊड अपील केली होती. भरपूर लाऊड अपील केली होती. हाऊ वॉज दॅट. परंतु चांगला बॉल गोलंदाज आकाश भगतच्या माध्यमातून. यस गोलंदाज आकाश भगत तयार. यालमध्ये खेचून मारलाय. स्टेप आउट. धाव संख्या 6 ने भरकन पुढे जाताना पाहायला मिळते आहे. भरपूर उंची लांबी सुद्धा गाठली गेली आहे. मिळून जातील धावा अर्धा डझन. 6 धावा. षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. शहापूर भिवंडी तालुक्यातील यशस्वी उद्योगपती माननीय श्री दिलीप शेठ धुमाळ साहेब यांचा दणदणीत षटकार. आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेघर गावचा. आदिवासी सरपंच इथे सनकीत फटका चांगला आहे. गॅप मध्ये बॉल आहे. गॅप मध्ये ढकलण्याचं काम केलं गेलंय. बॅटर हरी निकडे. त्याला मी धावसक धाव फलकावरती 8 धावा. इथे मात्र अनोख्या शैलीचा फटका सजवायचा होता. धावसक धाव फलकावरती पाहायला मिळते धावा. त्या 9 धावा. 4 बॉलचा खेळ झालाय. 9 धावा धाव फलकावरती. आता मात्र बॅटिंगला रोहित निकडे पाहायला मिळतोय. डावखुऱ्याचा बॅटर पाहायला मिळतोय. यस 5वा चेंडू तयार. आकाश भगत बॅटिंगला रोहित निकडे. खेचून मारलाय. उडन खटोला पाहायला मिळतो रोहित निकडेच्या बॅट मधनं. हा ब्रँड आलाय वारलीपाडा करंजपाडाचा. षटकार लांब लांब खूपच लांब. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. शहापूर भिवंडी तालुक्यातील यशस्वी उद्योगपती माननीय श्री दिलीप शेठ धुमाळ साहेब यांचा दणदणीत षटकार. आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेघर गावचा. धावसक धाव फलकावरती 6च्या साह्याने धावसक जाते 15 आकड्यावरती. 5 बॉलचा खेळ झालाय. 15 धावा आल्यात रोहित निकडेच्या बॅट मधनं. इथे फटका मिस टायमिंग. फटका फसलाय. झेल होतोय कॅरी. यावेळी मात्र करत नाहीये चुकी. रोहित भगत होते तिकडे बॉल वरती उपस्थित.
या बॉलवरती कमबॅक केले गेलाय आकाश भगतच्या माध्यमातून. लागलेला हा पहिला धक्का. फलंदाज रोहित निकडे बॅक टू पविलियन. साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे राज मोटर्स, वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक टू व्हीलरचे भव्य शोरूम, गोठेघर शहापूर, प्रोप्रायटर माननीय श्री संजय पांढरे यांची दमदार विकेट. सरपंच गोठेकर गावाचा त्यांच्या नावाने भरवली. यस, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये रवी आलाय. बारा बॉल 22 धावांची गरज. दुसऱ्या षटकाला झाले सुरुवात. दीपक भगत आलाय. बारा बॉल 22. दीपक भगत पहिल्याच बॉलवरती ओव्हरपीचा बॉल त्याला खोदून काढलाय. फिल्डर येत आहेत डीप मधून. एक धाव कंप्लीट. दुसऱ्यासाठी जात आहेत. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. धाव फलकामध्ये पाहायला मिळते ती 17 धावा. 11 बॉल 20 धावांची गरज. 11 बॉल 20 धावांची गरज. प्रयत्नाची पराकाष्ठा आणि शर्तीचे प्रयत्न इथे मात्र अनवी 11 खाणीच्या बडा संघाला द्यायला लागतील. 11 बॉल 20 धावा. जो जिंकेल तो थेट जय महाराष्ट्र पिवळी संघाची क्वालिफाय राऊंड मध्ये फाईट करेल. गोलंदाज दीपक. 11 बॉल 20. हरिण इकडे बॅटिंगला. स्क्वेअर कट फटका सजवायचा होता परंतु बॅटच्या फ्लो मध्ये आला नाहीये बॉल. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. पलटवार करना हम भी जानते. याचं उत्तर या बॉल वरती दिले गेले दीपक भगतच्या माध्यमातून. दहा बॉल 20 धावांची गरज. प्रत्येक बॉल वरती 2 धावा. इथे मात्र फटका दमदार आहे. धावा मिळणार किती? बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्लॉट मध्ये आणि पाठवलाय पार्किंग लॉट मध्ये. आला हरी निकडे. ब्रँड आलाय वारली पाड्याचा. षटकार 6 धावा. असा धुवाधार हा गेला षटकार. शहापूर भिवंडी तालुक्यातील यशस्वी उद्योगपती माननीय श्री दिलीप शेठ धुमाळ साहेब यांचा दणदणीत षटकार. आदिवासी सरपंच चषक. येस, थँक्यू सो मच. धाव फलकावरती हे इकडे वा 23. धाव फलकावरती इकडे वा 23. धाव फलकावरती फ्लाय होताना पाहायला मिळते. 6च्या भरकन पुढे जाताना पाहायला मिळते 23 आकड्यावरती. यस, 9 बॉल 14 धावांची गरज. दीपक भगत वरती हल्ला चढावला गेला हरी निकडे. शेवटपर्यंत आम्ही सुद्धा सामना सोडणार नाही आहेत. दोन्ही संघ सांगतायत परंतु कोण पडेगा किस पर बारी. येणारे 9 बॉल 14 धावांची गरज. दीपक तयार हरीसाठी. चांगला फटका आहे. एकच धाव. ओहो, केली आहे चुकी. 2 धावा कंप्लीट. एक गडी बाद धावसंख्या पाहायला मिळते आता 25. 8 बॉल 12चा इक्वेशन आहे. 8 बॉल 12. गोलंदाज दीपक. इथे लाईन चांगली पाहायला मिळते. यशस्वी योग्य पद्धतीने दीपक भगतच्या माध्यमातून हाताळला गेलाय हा बॉल. 7 बॉल 12. मॅच चुरशीची आहे. मॅच रंगलेली आहे. मॅच तापलेली पाहायला मिळते आहे. आदिवासी सरपंच चषकाचा थरार अनुभवताय आपण मित्रांनो. 7 बॉल 12 करायच्या त्या गोळा वारलीपाडा संघाला. दीपक तयार हरीसाठी.
फॉलो केलं बॅटरला. इथे लाईन चांगली होती. बघता बघता दुसरं षटक समाप्त. तब्बल धावा आल्या त्या 12 बॉलचा खेळ होऊन 25. अजूनही 6 बॉल 12 धावांची गरज. 6 बॉल 12 धावांची गरज. फिल्डिंग लावून घ्या कारण अजून 2 सामने खेळवायचे आहेत. 2 क्वालिफायच्या मॅच होणार आहेत. नोंद घ्यायच्या. निशांत स्पोर्ट हिंदूचा बडा त्यांच्या अगेन्स्ट सावरोली बी पहिल्या दिवसाची पेंडिंग सामना आहे. सहा बॉल 12 धावांची गरज. फिल्डिंग लावून घ्या खांडीचा बडा संघ. अन्वी 11 खांडीचा बडा संघ. फिल्डिंग लवकरात लवकर लावून घ्यायची आपण. सहा बॉल 12 धावांची गरज. सहा बॉल 12 धावांची गरज. अक्षय मिंगाळ ही जबाबदारी मोठी जबाबदारी आहे. पेलायची आहे जबाबदारी. 6 बॉल 12 धावांची गरज. या 6 बॉल 12. अक्षय मेंगाळ तयार. आउटसाइड द लेग स्टंप. वाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स खात्यामध्ये ऍड होताना पाहायला मिळेल. धावसंख्या पाहायला मिळते 26. 6 बॉल 11 धावांची गरज. चांगली मॅच पाहायला मिळते. 6 बॉल 11 धावा. येणारे 6 बॉल सांगून जातील कोणता संघ विजयी होतोय. 6 बॉल 11 धावांची गरज. फ्लिक केले बॉलला पाय बॅट अँड पॅड मध्ये टाकलेला बॉल फिल्डरला बीट करत बॉल निघून चाललाय सीमा पार. काय बॅटिंग पाहायला मिळते. रवीच्या बॅट मध्ये या बॉलवरती आला क्रॅकिंग चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचले 30 या आकड्यावरती. 5 बॉल आणि 7 धावांची गरज. 5 बॉल 7 धावांची गरज. याचा शहापूर असूनचे नक्की मुख्य सल्लागार किरणजी रेरा हे देखील उपस्थित आहेत. आपण यायचा मुख्य मंचावरती किरणजी रेरा शहापूर तालुक्यातील खजिनदार असतील. त्याचबरोबर सल्लागार समितीचे मुख्य अध्यक्ष किरणजी रेरा आपण यायचा मुख्य मंचावरती. गोलंदाज सज्ज अक्षय. स्लाइस करायचं होतं परंतु बॉल मात्र मिडल स्टिक वरून मात्र विकेट कीपरच्या हातामध्ये विसावलाय. चेंडू आलाय डॉट बॉल. 4 बॉल 7 धावांची गरज. 4 बॉल 7 धावांची गरज. गोलंदाज अक्षय सफल झालेत. यावेळी मात्र नक्की डाऊन द लेग साइड झेल पकडावा लागेल. पोहोचू शकले नाहीये तिकडे. 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या साठी जात आहेत. इथे सुद्धा नाही आहे. 3 धावा कंप्लीट केले गेल्यात. प्रेशराइज मॅच मध्ये टोटल 33 धावा. 3 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. 3 बॉल आणि आता मात्र 4 धावांची गरज. 3 बॉल आणि 4 धावांची गरज. एका बाजूला अन्वी विलन खांडीचा पडा. दुसऱ्या बाजूला केवी स्पोर्ट्स वारली पाडा. 3 बॉल आणि 4 धावांची गरज आहे. 3 बॉल 4. तीन बॉल 4. इथे चांगले पाहायला मिळते. इथे लाईन चांगली पाहायला मिळते आहे. आता करायच्या आहेत त्या. 2 बॉल 4 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धा नियम. 2 बॉल 4 धावांची गरज. अक्षय मेंगाळला मात्र करामत करून दाखवावी लागेल. तर दुसऱ्या बाजूला आहे हरी निकडे. या हंगामामधील ज्या संघानं 8 ते 9 पारितोषिक पटकावली आहे चालू सीझनला
तो संघ केवी स्पोर्ट वारलीपाडा 2 बॉल 4. अक्षय मिंगल टू हरिण इकडे 2 बॉल 4 करायच्या त्या गोळा 2 बॉल 4. उडवलाय बॉलला लांब फेकून दिला गेलाय. बॉल टाटा बाय बाय करत बॉल चाललाय सीमा पार. चला टॉस साठी लगेच जायचे आपण. अभिनंदन केबी स्पोर्ट वारलीपाड्याला हार्ड लक देऊया आणि U11 खांडीचा बाडा त्याचबरोबर चला लगेच टॉस साठी आपण यायचंय. केबी स्पोर्ट वारलीपाडा हरी आपण टॉस साठी पाठवून द्यायचंय. काय मॅच झाली हार्ड लक देऊया खांडीचा बाडा. हरी निकडे बोलला म्हणजे की शेवटपर्यंत न हार मारला खेळाडू बरोबर हर्षल सर. अनेक मॅचेस